नमस्कार. वेलकम टू माय चॅनल डॉक्टर सायलीस आयुर्वेदा. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे पोस्टपार्टम केअर विथ आयुर्वेद. अर्थात डिलिव्हरीनंतर गर्भिणीची आणि म्हणजे डिलिव्हरी झालेल्या बाईची आणि बाळाची घ्यावयाची काळजी. डिलिव्हरीनंतरचे पहिले 3 महिन्याचा काळ हा काही जण फोर्थ ट्रायमेस्टर असं सुद्धा म्हणतात आणि या काळामध्ये बाळाला आणि आईला अतिशय काळजी घेणे त्या दोघांची महत्त्वाचं आहे. डिलिव्हरीनंतर आईची आणि बाळाची तितकीच काळजी घेतली पाहिजे. बाळ आणि आई हे बदलांना सामोरे जातात, वेगवेगळ्या चेंजेसना अडॅप्ट करत असतात. आता आपण पहिले बाळाचं बघूया, की इट इज ॲडजस्टिंग टू द आउटसाइड वर्ल्ड. छोट्या-छोट्या एक्सटर्नल स्टिम्युलसने ते अफेक्ट होतं आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन्स असतो तो म्हणजे न्यूट्रिशन. आता सतत थोड्या-थोड्या वेळाने दूध हा एकमेव आहार घ्यायला लागतो. आई ही डिलिव्हरीनंतर त्या बदलांना सामोरे जात असते. त्यामुळे तिचं झोपेचं शेड्यूल पूर्णपणे बदललेलं असतं. बाळानुसार तिची झोप झालेली असते किंवा झोप मिळतही नाही बरेच वेळा. बाळावरती ते अवलंबून आहे. रिकव्हरी डिलिव्हरीनंतर जे असते हळूहळू जो गर्भाशय पहिल्या साईजला येत असतं, हळूहळू ते सुरू होतात बदल. त्यामुळे पहिले काही दिवस रक्तस्राव चालू राहतो आणि जर डिलिव्हरी सिझरिन सेक्शनने झाली असेल किंवा एपिजिओटोमी ज्याला टाका घेणं म्हणतात खाली, तसं झालं असेल तर मग हिलिंगला थोडा अजून वेळ लागतो आणि ती जखम वारंवार त्या जखमेची खालच्या काळजी घ्यावी लागते. ऑल्सो ती शी इज ॲडजस्टिंग टू ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान. जर नवीन माता असेल तर स्तनपान कसं करावं या गोष्टीशी ती अजून ॲडजस्ट झालेली नसते, ती आणि ते बाळ. तर या गोष्टींनी त्याला वेळ लागतो. मग हे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यावर आता त्या मातेची आणि त्या बाळाची काळजी कशी घ्यायची ते आपण बघूया. सर्वप्रथम बाळाची काळजी कशी घ्यायची, तर बाळाला 3च गोष्टी कळतात: शिशु आणि खाऊ. खाणं पण फक्त दूध हा त्याचा आहार असतो. पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग करावं असं सांगितलं जातं. अँड ब्रेस्ट फीडिंग ऑन डिमांड म्हणजे घड्याळाकडे न बघता बाळाला जेव्हा जेव्हा भूक लागेल, बाळ काही सायन्स दाखवतं की त्याला भूक लागली, हळूहळू हे तुम्हाला कळत जातं किंवा मी त्यावर एक वेगळा व्हिडिओ नंतर बनवेन. पण जेव्हा जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हा तेव्हा ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे. तिसरी काळजी म्हणजे वॅक्सिनेशन्स ॲज पर शेड्यूल्स. सगळे इम्युनायझेशन शेड्यूलनुसार वॅक्सिन दिले गेले पाहिजेत. सुवर्णप्राशन संस्कार मी रेकमेंड करते. मी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे आणि हा संस्कार आम्ही स्वतः बनवतो वैद्य. तर त्या वैद्यांच्या योग्य वैद्याकडनं तुम्ही सुवर्णप्राशन घेतलं पाहिजे आणि वैद्याच्या देखरेखीखाली ते घेतलं पाहिजे. दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर आपण ते करतो. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी केला आहे, तो तुम्ही बघू शकता. पण मी महिन्याच्या एक महिन्यापासून पुढे रिकमेंड करेन. रेग्युलर ऑइल मसाज, हळूवार हाताने बाळाला मसाज केलं पाहिजे, त्याला पाण्याने अंघोळ घातली पाहिजे. जेंटल मसाज मी परत स्ट्रेस करेन, कारण की बऱ्याच ठिकाणी बाया म्हणजे बायका मिळतात लहान मुलांना अंघोळ घालायला, तेल लावायला. तर त्यांचे एक स्वतःचे फंडे असतात मसाज करण्याचे, हे असंच करा म्हणजे असं होईल. त्याला बाधा न पडता तुम्ही त्याला जेंटल मसाज केला पाहिजे. फार ताण त्या बाळावर येणार नाही अशा पद्धतीने मसाज केला गेला पाहिजे आणि उगाच ते नाक खेचणं किंवा म्हणजे ते सरळ होईल असे प्रकार अवॉइड केले पाहिजे. ह्यानंतर आईला क्लोथिंग ॲज पर सीझन म्हणजे वातावरणातल्या बदलानुसार कपडे घातले गेले पाहिजेत. जर उन्हाळा असेल तर भरपूर जाड कपडे घालण्यात अर्थ नाही. तेव्हा सुती म्हणजे कॉटनचे हलके लूज कपडे बाळाला घातले गेले पाहिजेत. तसंच जर हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल तर मात्र जाड कपडे, कानाला टोपी, पाय कव्हर करणं छोट्या मोज्यांनी, अशा गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. शेवटचं मी एक सांगेन की लेट मदर डिसाईड व्हॉट इज राईट फॉर अ चाइल्ड. कारण की प्रत्येक आईला ठरवू दे तिच्या बाळाला तिने काय करावं. आपल्याकडे टू मेनी कुक स्पॉइल द ब्रॉथ असं बरेच ठिकाणी होतं. म्हणजे खूप लोकांना एक्सपिरियन्स असतो. खूप जण आम्ही इतकी मुलं वाढवली, तेवढी मुलं वाढवली. तुम्ही तुमची मुलं वाढवली. हे मूल तिचं आहे, त्या आईचं आहे. ते तिला वाढवू दे, तिच्या पद्धतीने वाढवू दे. सो लेट मदर डिसाईड व्हॉट इज राईट फॉर अ चाइल्ड. आता टेकिंग केअर फॉर मदर ते आपण बघणार आहोत. आईची खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. बाळाची तर सगळेच काळजी घेतात, पण आईची पण तितकीच काळजी घेणं पहिले 1.5 महिना, 3 महिने फार महत्त्वाचं आहे आणि त्यापुढे सुद्धा. कारण की त्या डिलिव्हरीच्या प्रोसेसमधून रिकव्हर व्हायला जवळ-जवळ 6 महिने ते 1.5 वर्षसुद्धा लागू शकतात. आता प्रथम अभ्यंग किंवा स्नेहन हे रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. सिझेरियन सेक्शन असलेल्यांना बरेचदा हे नको सांगतात, की कारण की त्या ठिकाणी दाब येतो, टाके घातलेले असतात. पण टाके काढल्यानंतर हळूहळू स्नेहन करायला काहीच हरकत नाही किंवा पाठ, पोट, मांड्या या गोष्टींना हलक्या हाताने तेल लावायला हरकत नाही. तिळाचं तेल वापरावं
कारण की ते उत्तम वातशामक सांगितलं आहे आणि डिलिव्हरी हा वाताचाच प्रकोप असल्याने त्यामुळे हे वापरू शकतो. निवांतस्थानी आश्रय करणे म्हणजे डायरेक्ट वारा लागणार नाही अशा ठिकाणी तिने राहायला पाहिजे किंवा कान कव्हर करायला पाहिजेत, पायात मोजे घालायला पाहिजे. म्हणून बायकांना ते टोपरं घालायला सांगतात किंवा मोजे घालायला सांगतात. लिक्विड पोर्शन हा जास्तीत जास्त घेतला गेला पाहिजे. वेगवेगळे द्रवपदार्थ, ज्यूस असतील, सूप असतील, फ्रेश फूड खाल्लं गेलं पाहिजे. शिळं अन्न तिने खाऊ नये. त्याच्यानंतर तिने कायम आनंदी राहायला हवं. आता फूड फॉर मॉम काय खाल्लं पाहिजे तर फ्रूट व्हेजिटेबल्स, फळभाज्या, दुधी, नंतर भोपळा, मेथी या पालेभाज्या, मूग डाळ, मसूर डाळ, वेगवेगळी फळं, त्याच्यानंतर लसूण, जिरा किंवा तूप हे फोडणीत जास्त करून वापरावं. भाकरी खायला हरकत नाही. मुगाचं पिठलं आणि भाकरीसुद्धा उत्तम पर्याय आहे. फक्त भाकरीला तिळाच्या बिया म्हणजे सिसेम लावून घेणे, त्याच्याने वातशमन होऊन पोटसुद्धा साफ होतं. मेंटेनिंग सायकोलॉजिकल हेल्थ हे फार महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याकडे अजूनही पोस्टपार्टम डिप्रेशन हे माहितीच नाही आहे लोकांना काय आहे. आधी आपण बघूया की मनस्वास्थ्य आईने कसं चांगलं ठेवावं. हे सगळ्या नवीन आयांसाठी हा संदेश आहे की पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स ही एक फेज आहे, टेम्पररी फेज आहे आणि ही पुढे जाणार होत आपण त्यातून. हे पहिले जाणून घेतलं पाहिजे आणि सतत सगळं नीट होणार आहे, चांगलं होणार आहे, आत्ता आहे ते आत्ता आहे, पुढचा काय चांगला आहे असंच तिने म्हणत राहायला हवं. अँड एव्हरी मदर इज युनिकली डिझाईन फॉर अ ओन चाइल्ड. त्यामुळे प्रत्येक आईला एक इंट्युशन असतं मदरली की तिच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काय चांगलं आहे. सो तिने त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. एव्हरीथिंग गेट सोल्युशन विथ टाईम. हळूहळू सगळ्या गोष्टी सुसह्य होतात, कळायला लागतात आणि आपण बाळासोबत ॲडजस्ट होतो. त्यामुळे घाबरून न जाता योग्य व्यक्तीचा सल्ला तिने घेतला पाहिजे या बाबतीत. पोस्टपार्टम डिप्रेशनचे बरेच जण शिकार होतात. ॲक्च्युली यू शुड टॉक टू प्रॉपर पर्सन फॉर हेल्प. रिमेंबर दॅट यू आर नॉट अलोन. तुम्ही एकट्या नाही आहात. अनेक आया ह्यातून जातात, त्यांना कळत सुद्धा नाही की डिप्रेशन फेज होते. सो ह्याचं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी एकच टिप देईन शेवटी की लिसन फ्रॉम एल्डर्स, लर्न फ्रॉम पियर्स, बट डू वॉट युअर कन्सायन्स सेज. हे मी नवीन सगळ्या आयांना सांगेन की अनेकदा लोक भेटायला येतात किंवा ही ॲक्च्युली प्रथा आपल्याकडे आहे की लोक पहिल्या बाळ झाल्या त्याला भेटायला जायचं, एक उत्सुकता असते, आनंद असतो, सगळं मान्य आहे. पण त्या बाळाला आणि त्या आईला खरं तर तो वेळ देणं गरजेचं आहे हिलिंग प्रोसेससाठी. सो मी त्यात जात नाही, हा प्रत्येकाचा डिसिजन आहे. पण होता होई तो त्यांना रेस्ट घेऊ दे थोडं. 3 महिने 4 महिन्याचं बाळ झालं की मग जायला सुरुवात करा. कारण की येणारा प्रत्येक जण हा आईला काही ना काही सल्ले देत असतो. त्या सगळ्यांना सगळं येत असतं. त्या सगळ्यांना आईला सगळं सांगायचं असतं उत्साहात. पण त्या आईने हे लक्षात ठेवलं पाहिजे की खचून न जाता कोणाच्या अनसॉलिसिटेड ॲडवाइसेस जरी कोणी दिले, अनाहूत सल्ले, तरी त्याने घाबरून न जाता अरे बाबा तुझं असं झालं होतं का, आमचं तर असं नाही आहे, हे असं जे बोलणं आहे याला बधी न पडता किंवा ह्याने अफेक्ट न होता तुम्ही त्यातनं पुढे गेला पाहिजे. आपल्या थोड्या मोठ्याचे जे आई किंवा कोणी असतील ते सांगतात ते सगळं ऐकावं. त्यातले योग्य ते सल्ले नक्की घ्यावे. तुमचे आजूबाजूला जे पियर्स आहेत, तुमचे समवयस्क किंवा मोठे 2 वर्ष 3 वर्ष मोठे ज्यांना मुलं आहेत, त्यांच्याकडून तुम्ही अनुभव जाणून घ्या. त्यांच्याकडनं बरंचसं शिकता येईल. आणि शेवटी तुमचं कन्सायन्स म्हणजे बुद्धी जे सांगते किंवा तुमचं इंट्युशन जे सांगतं मदरली तेच तुम्ही करा, असा माझा सल्ला राहील. मी ते थांबते. कोणालाही कन्सल्टेशन किंवा काही प्रॉब्लेम असल्यास किंवा काही विचारायचं असल्यास त्यांनी मला नक्की संपर्क करा. माझा ईमेल आय डी आहे drsairisaayurveda@gmail.com. धन्यवाद.